वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. जर ही केस सचिनरावांनी घेतली ना तर खरंच खूप चांगलं होईल. सध्या ती भाऊची केस चालली आहे ना, त्यामुळे हा पण हरकत नाही. मी बोलून तर बघते एकदा. यांच्याबद्दल काही गैरसमज असतील तर ते काढून टाक, ते खूप चांगले आहेत रे. आपण त्यांच्यासाठी आपण 40-50 लाखापर्यंतचं लोन अरेंज करू शकतो. बस जमल्यास ती केस मीच लढेन किंवा एखादा चांगला वकील शोधून देईन तिला. हे ज्यांनी कोणी केलंय त्याचा शोध लागायलाच हवा, त्याला शिक्षा मिळायलाच हवी. हो मजा आली ना त्या दिवशी. आय नो. अगं हो, खरंच वाटलं नव्हतं. पुन्हा कधी येतेस तू? एक सेकंड ना मीनाक्षी. हां हॅलो. नाही काही नाही, माहीत नाही, अननोन नंबर आहे. नाही तू बोल ना. अगं वाजू दे, तू बोल ना. हां मला सांग कधी येतेस आता पुन्हा? आपण प्लॅन करायला हवं. तू मी आणि सुष्मिता आपण एकत्र भेटायला हवं. हो मीनाक्षी, मी तुला नंतर फोन करते. बाय. हॅलो हर्षवर्धन. शारदा प्लीज फोन ठेवू नकोस, मला बोलायचं आहे तुझ्याशी. सगळं बोलून झालंय आपलं. आता मला काहीही बोलायचं नाहीये आणि काहीही ऐकायचं नाही. शारदा तू अशी का वागतेस माझ्याशी? कुठल्या पापांची शिक्षा देतेस तू मला? मी एवढं मनापासून प्रेम केलं तुझ्यावर, पण तुला काही नाही त्याचं. अगं प्रत्येक माणसाच्या हातनं चूक होतेच, पण म्हणून त्याला काय लगेच सुळावर चढवायचं नसतं. मी तुम्हाला सुळावर चढवत नाहीये. मी तुमच्या प्रत्येक चुका माफ करायला तयार आहे, जर तुम्ही माझी एक अट मान्य करत असाल तर. शारदा, जे अशक्य आहे त्याचा अट्टहास का करतेस तू? कशा करता? हे बघ प्लीज मला समजून घे. हर्ष, मला आता वाद घालायचा नाहीये. मला जे हवंय ते मी तुम्हाला सांगितलंय. जर ती अट तुम्ही पूर्ण करू शकत असाल तरच माझ्याशी बोला, नाहीतर. शारदा अशी नको वागूस प्लीज. प्लीज अशी वागू नकोस माझ्याशी. मी पुरता खचून गेलोय. मला तुझ्या सोबतीची, मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. आणि मला आपल्या मुलाची. हर्ष, जर माझी अट तुम्ही पूर्ण करू शकत असाल तरच इकडे या, नाहीतर. काय झालंय आधी? वहिनी, मला एक माहिती मिळाली आहे, तीच तुम्हाला सांगायची होती. कसली माहिती? वहिनी, आपल्या बँकेचं अकाउंट इन्कम टॅक्सवाल्यांनी सील केलं आणि तुझ्या बाबांच्या घरी नोटीस पाठवली. ही कोणीतरी दादाच्या विरोधात केलेलं कारस्थान आहे. काय? हो वहिनी, माझ्या बाबांची त्या बँकेत ओळख आहे. मी त्यांच्याकडनंच माहिती मिळवली. त्या बँकेच्या मॅनेजरला चेअरमॅननीच सांगितलं होतं हे असं सगळं करायला. काय? हो, हे काम दादाच्याच एखाद्या शत्रूचं आहे आणि आपल्याला ते शोधून काढायलाच हवं. मला तर काही समजतच नाहीये. पण आधी आपल्यावर आलेल्या संकटातून आपण
आपण सगळ्यांनी लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा. बोल प्रियांका. अरे शार्दूल, कुठेस तू? मी कधीपासून तुझा फोन ट्राय करतेय. मी घरीच आहे. तू तू दारू प्यायलास? हो, थोडी. मला वाटलं तू राजाराम पांढरेंना बघायला गेला असशील हॉस्पिटलमध्ये. तू तर घरी तर होऊन पडलायस. मी गेलो होतो त्यांना बघायला. मग काय झालं? आता बरे आहेत ते आणि थोड्या वेळाने येतील शुद्धीवर असे डॉक्टर म्हणत होते. काय? आर यू शुअर? मी स्वतः डॉक्टरांशी बोललो सकाळी. तेव्हा ते म्हणाले संध्याकाळपर्यंत शुद्धीवर येतील म्हणून. अरे पण कसं शक्य आहे? मला वाटलं त्यांना इतका गोळ्या लागलेत म्हटल्यानंतर. का? वाचायला नको होते? नाही, तसं नाही. म्हणजे कौतुकच आहे नाही त्यांचं. किती स्ट्रॉंग आहेत ते. इतका गोळ्या लागल्यानंतर सुद्धा ते अजून व्यवस्थित आहेत म्हणून म्हटलं. त्यांना भेटल्यानंतर मी हर्षला भेटायला गेलो होतो. हर्षकडे? कशासाठी? त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं माझ्याकडे. कसलं महत्त्वाचं काम? त्याला 2 करोड रुपये पाहिजे होते माझ्याकडून. 2 करोड? इतके पैसे कशाला हवेत त्याला? अरे तुला तर माहिती आहे ना, सध्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये तो अडकलाय म्हणून त्याला माझी मदत हवी होती. त्याला मदत करायची काही एक गरज नाहीये. एक नंबरचा नाटकी आणि खोटारडा माणूस आहे तो. तुझ्या वडिलांकडून सुद्धा त्यांनी भरपूर पैसे उकळलेत आणि त्याच्यावरून वादही झाले त्यांचे बऱ्याच वेळा. हे बघ, पण तो आपला मित्र आहे. आपल्याला त्याची मदत करायला हवी, कळलं? जरी आपण त्याला मित्र मानत असलो ना, तरी सुद्धा तो असं काही समजत नाही. त्याला फक्त बिझनेस कळतो. हे बघ, मला नाही वाटत तो तसा आहे म्हणून. आणि एनिवेज त्याला जेवढे पैसे हवेत तेवढे मी नाही देऊ शकत, कारण माझ्याकडे पैसेच नाही आहेत. त्याला जर पैसे द्यायची वेळ आली तर मला नेहाकडे हात पसरावे लागणार आहे. जाऊ दे ना त्या सगळ्या गोष्टी, त्याचं तो बघेल. ओके, ठीक आहे. तू जास्त विचार करू नकोस. तू झोप आता. खूप दारू प्यायलायस तू. ठेवते फोन. बाय. गुड नाईट. काय मूर्ख माणूस आहे हा. काही कळत नाही याला. आणि तो राजाराम पांढरे चिवट आहे, चिवट. काही केल्या मरत नाहीये. तू जर वाचला तर काय करायचं? काही कळत नाहीये मला. काही सुचत नाहीये. अच्छा, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर? हो ना. कोणतरी मुद्दाम करतंय आपलं प्रोजेक्ट होऊ नये म्हणून हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. पण कोण आहे ती व्यक्ती? तेच तर माहीत नाही. मानसीच्या बाबांनी विचारपूस केली तेव्हा असं लक्षात आलं की बँक मॅनेजरला चेअरमननी असं करायला सांगितलं. चेअरमननी? हो. पण तो सुद्धा स्वतःहून हे सगळं करत नसेल. त्याला कोणतरी करायला लावत आहे. आणि तो कोण आहे त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. दादा, पैशाची काही सोय झाली? नाही अजून. मग तू या घरावर लोन काढ. मला काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटी या घरावरही तुझा तेवढाच हक्क आहे. बघू, मी प्रयत्न करतो. आणि काहीच नाही झालं तर शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला हे घर गहाण ठेवावंच लागेल.
हवलदार सावंत साहेब, राजाराम पांढरेवरती जिथे खुनी हल्ला झाला तिथे जो मोबाईल सापडला त्या मोबाईलवरील कॉल लिस्ट मी तुम्हाला मोबाईल कंपनीकडून आणायला सांगितली होती. त्याचं काय झालं? लिस्ट आली सर. मग ते मला सांगणार कधी? सॉरी सर. बघा, राजाराम पांढरेसारख्या एका मान्यवर व्यक्तीवरती हल्ला झाला आहे आणि हे प्रकरण जर आपण लवकरात लवकर सॉल्व्ह नाही करू शकलो तर आपल्याला वरिष्ठांना उत्तरे द्यावी लागतील. तेव्हा हलगर्जीपणा अजिबात नको. ठीक आहे सर. आणि जी लिस्ट आली आहे त्या लिस्टवरून त्या मोबाईलवरती ज्या दिवशी घटना घडली तिथे आलेल्या फोनची आणि त्या फोनवरून गेलेल्या कॉलची एक लिस्ट बनवा आणि त्या नंबरवरती कॉल करा. कुणाचं जर बोलणं संशयित वाटलं तर ताबडतोब मला कळवा. ओके सर. तर आत्ता फोन करू का? आता नको. आता रात्र बरीच झाली आहे. उद्या सकाळी करा आणि 12 वाजेपर्यंत मला रिपोर्ट द्या. समजलं? येस सर. मी तुम्हाला नाही म्हणाले तरी तुम्ही का बोललात घरावर लोन घेण्याविषयी? दादा वहिनीवरती एवढं मोठं संकट ओढावलंय, त्यातून सोडवण्यासाठी काहीतरी करावं लागेलच ना. दुसरं काहीही करा, पण हे घर गहाण टाकायचं नाही. हे बघ, दादा आणि वहिनी मला माझ्या आईवडिलांप्रमाणे. मी जेव्हा संकटात होतो तेव्हा त्यांनी मला सावरलं, मला आधार दिला. आणि आज जेव्हा त्यांना मदतीची गरज आहे तेव्हा मी शांत बसू शकत नाही. पण त्यांना मदत करण्यासाठी आपलं भविष्य धोक्यात घालण्याची काय गरज आहे? आणि त्यांच्यावर जे संकट ओढवलंय ना त्याला कारणीभूत ते स्वतः आहेत. जर त्यांच्याजवळ पैसे नव्हते तर गरज काय होती एवढं मोठं प्रोजेक्ट घेण्याची? समजा तुम्ही त्यांना मदत केली आणि हे प्रोजेक्ट पूर्ण झालं तर होणाऱ्या प्रॉफिटमधून ते तुम्हाला अर्धा वाटा देणार आहेत का? बोला ना. त्यांनी तुम्हाला नोकरीवर लावलं पण साधं पगाराविषयी बोलले नाही तुमच्याशी. तर मोलमजुरी करून घेत आहेत तुमच्याकडून, ते सुद्धा फुकटात. वाटेल ते बोलू नकोस. तुला याच्यातलं काही माहित नाही, त्यात तुला बोलण्याचा काही अधिकार नाही, हे समजलं का? नाहीये. मी पण या घरातली सून आहे, तुमची बायको आहे. त्यामुळे मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी बोलणार. मी तुम्हाला दादांसाठी स्वतःचं आयुष्य धोक्यात घालून देऊ शकत नाही. ते फक्त त्यांच्या फायद्याचं बघतायत, तुमच्या नाही. एक नंबरचे स्वार्थी आहेत ते. का थांबलात? मारा ना, मारा. बायकोवर हात उघडण्या इतपतच पुरुषार्थ आहे तुमच्याकडे, बाकी काहीही नाही. या संकटातनं मार्ग काढण्याकरता मला काहीतरी करावंच लागेल.
ती शारदा काही मला मदत करायला तयार नाहीये. काय करू काय करू? येस, नेहा नेहा मदत करू शकते. ती आता धनाजीराव मानेंच्या पूर्ण संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकरता 2 करोड काहीच नाही. आसावरीच्या म्हणण्याखातर ती पैसे नक्की देईल. फक्त आसावरीला पटवावं लागेल. येस. भाऊ, कसला विचार करताय? हाच की एवढे सगळे पैसे कुठून आणायचे, कसे जमवायचे? आसावरी, हे असं सगळं होणारे माहिती असताना तर मी तुझ्या बाबांना शाळा गहाण ठेवायला लावलीच नसते. सगळं काही सुरळीत चाललं होतं. आपल्या प्रोजेक्टला उत्तम रिस्पॉन्स मिळत होता. पण तेच माझं यश काही लोकांच्या डोळ्यात खुपलं आणि त्यांनी मुद्दामून मला या सगळ्यात अडकवलंय. नाहीतर मी आजपर्यंत कधीही इन्कम टॅक्स बुडवलेला नाही. विश्वास ठेव तू माझ्यावर. माझा तुमच्यावरती विश्वास आहे, पण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग काढायला हवा ना. नाहीतर शाळा नाही वाचणार. काय करू मी आसावरी? मला काही सुचतच नाहीये. असं नका म्हणू. तुम्ही विचार करा, तुम्हाला काहीतरी सुचेल, काहीतरी उपाय असेल. एक उपाय आहे. म्हणजे एक व्यक्ती आपल्याला मदत करू शकते. नेहा. नेहा. हे बघ, आता ती धनाजी काकांच्या एवढ्या मोठ्या इस्टेटीची मालकीण आहे. खूप पैसे तिच्याकडे, त्यातले 2 करोड रुपये ती सहज देऊ शकते आपल्याला. तू एकदा बोल तिच्याशी. मी नाही बोलणार. का? कारण तिथलं वातावरण फार वाईट आहे. तिच्या विरोधात आणि राजाराम काकांच्या विरोधात त्या शार्दूलनी केस टाकली आहे कोर्टात. त्यात राजाराम काकांवर हल्ला झालाय. या सगळ्या वातावरणात तिच्याकडे मदत मागणं योग्य नाहीये. तुम्ही दुसरा काहीतरी मार्ग काढा. हे बघ, दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे आसावरी. तू तिच्याशी एकदा बोलून. तुम्ही मला फोर्स करू नका. मी तिच्याशी बोलणार नाही. ठीक आहे. उद्या शाळेवर जर जप्ती आली तर मला दोष देऊ नकोस. हॅलो, हा राजाराम पांढरेंना ओळखता का आपण? आपलं नाव? नाही, हे बघा, त्यांच्यावरती हल्ला झालाय, त्याचा तपास चालू आहे. हा, मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय. हां, सांगा, नाव सांगा. ओके, ठीक आहे. जातो. सावंत. हां सर. इकडे या. काय सर? काय करता तुम्ही हे? साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे नंबर लावतोय. मी तुम्हाला फोन करायला सांगितलंय. राजाराम पांढरेवरती हल्ला झालाय, त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू हे सांगायला सांगितलं नव्हतं. आणि तुम्ही जर असंच खरं बोलत राहिलात तर खरा आरोपी खरं बोलेल का? तो खोटंच बोलेल ना. हो सर. एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुम्हाला. जा आता दुसरं कारण सांगा आणि मला ताबडतोब रिपोर्ट हवा आहे. ओके सर. तुला तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आसावरी की मी पैशाची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करतोय, पण कुठूनच काही हाताला लागत नाहीये. म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय की तू एकदा फक्त नेहाशी बोल. एकदा बोल, पण तू ऐकूनच गेला तयार नाहीये. अहो, तिच्या संसारात खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत. त्यामुळे मी तिला आत्ता पैशाविषयी विचारणार नाही आणि हे फायनल आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा.
पण मी हात जोडून विनंती करतो की एकदा तरी तू या बाबतीत विचार कर. हे म्हणतात तसं एकदा तिला विचारून बघायला काय हरकत आहे. नाही म्हणजे निदान शाळेला तरी वाचवता येईल. ती हो म्हणाली तर बरंच आहे, नाही म्हणाली तर हां हॅलो नेहा. हो बोलते. नेहा अगं मी सचिन बोलतोय, सचिन म्हात्रे. हां बोला सचिनराव, कसा काय फोन केला? नेहा ॲक्च्युली मला संयोगिताने सांगितलं की तुमची कुठली तरी केस कोर्टात चालू आहे जी पांढरे सर हँडल करत होते आणि आता त्यांच्यावर अचानक हल्ला झाल्यामुळे तुम्हाला एक चांगला वकील हवा आहे म्हणून. हो खरं आहे ते. नेमकी कसली केस आहे आणि कोणाविरुद्ध? तुम्हाला कसं सांगू कळत नाही आहे, पण केस आपल्याच माणसानं टाकली. म्हणजे जिंकले तरी मीच हरणार आणि हरले तरी मीच हरणार. म्हणजे नेहा सॉरी, म्हणजे मी समजलो नाही. शार्दूलने माझ्या आणि राजाराम काकांच्या विरोधात कोर्टात केस टाकली.